नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज कटोरी कशी वाढवायची ती बघूयात। तर मला एका ताईंची कमेंट आलेली की ताई मला ही कमेंट तुम्ही बघू शकता। तर कटोरी ब्लाउज जोडल्यानंतर आपण कटोरी ज्यावेळेस तयार करतो, आता हे जोड कटोरी आपण मार्किंग करून कट केलेली आहे। ज्यावेळेस आपण कपड्यावरती कटोरी कटिंग करतो, ब्लाउज तयार करतो, त्यावेळेस कटोरीचे जे टोक आहे ते जवळ येतात। ते काय येतात ते मी तुम्हाला इथं आता सांगणार आहे। तर कटोरीचं टोक जवळ येऊ नये त्यासाठी आपल्याला कटोरीचं कटिंग करणं खूप महत्त्वाचं आहे। तर माझ्या चॅनलवरती जे व्हिडिओ अपलोड असतात ते डायरेक्ट कटिंगचे व्हिडिओ अपलोड असतात, पर त्यांनाही हवे आहे कटिंग, तेही व्हिडिओ ते बघतात, तेही छान आहे। पण त्यांना ज्यावेळेस आपण कटोरी तयार करतो, ही वाढीव कटोरीचे जे कटिंग आहे त्यामध्ये त्यांना तो प्रॉब्लेम येत आहे। म्हणजे ही कटोरी ज्यावेळेस आपण कट करतो ना त्यावेळेस त्यांना तो प्रॉब्लेम येत आहे। तर तुम्ही अगोदर जे कटिंगचे व्हिडिओ आहेत ते बघा आणि मग डायरेक्ट कटोरी कशी वाढवायची ते व्हिडिओ बघा आणि साधी कटोरी कशी तयार करतात त्याचे व्हिडिओ बघा। म्हणजे त्यामध्ये तुम्हाला ते पॉईंट लक्षात येतील आणि ही कटोरी कशी वाढवून घ्यायची त्यामुळे तुम्हाला जे प्रॉब्लेम येतात ते येणार नाहीत, ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला मी ही जी आपली छोटी कटोरी आहे म्हणजे मूळ कटोरी आहे, मूळ कटोरीपासून आपल्याला मोठी कटोरी कशी वाढवायची साईजनुसार परफेक्ट, म्हणजे तुमचे टोक जवळ येणार नाहीत, चपटी होणार नाही, जेणेकरून पसर होणार नाही किंवा छोटी पडणार नाही। जेवढी साईजनुसार जेवढी आपल्याला परफेक्ट पाहिजे तेवढी कटोरी इथं निघते। तर सुरुवातीला आपल्याला ही मूळ कटोरी मार्किंग करून घ्यायची आहे। जशी आहे तशी मूळ कटोरी सुरुवातीला मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला जर अशाच कटोरी कटिंगचा व्हिडिओ हवा असेल तर त्याची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तिथं जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला मूळ कटोरी तयार करण्याची कटिंग परफेक्ट लक्षात येईल। आता बघा इथं मी काय केलेलं आहे, ही कटोरी आपण सुरुवातीला मार्किंग करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर तुमचा ब्लाउज हा किती साईज आहे त्यानुसार तुम्हाला ही कटिंग करायची आहे। हा ब्लाउज आता आपला हा ब्लाउज आहे तो 34 साईजची कटोरी आहे आपली। तर बघा मी तुम्हाला आता इथं सांगते कटोरी कशी वाढवायची साईजनुसार। तो चार्ट आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता, त्याची लिंक मी तुम्हाला ह्यामध्ये देईन। म्हणजे तुमचा ब्लाउज 28 आणि 30 साईजचा आहे, तर त्यावेळेस तुम्हाला ह्या साईडला आणि ह्या साईडला वाढवायचं अंतर 1 इंच घ्यायचं आहे। हे चार्टमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे। तुमचा ब्लाउज किती आहे 28 आणि 30 साईजचा असेल, तुम्ही हे साईडचं अंतर किती वाढवणार 1 इंच। हे साईडचं म्हणते मी, आता इकडच्या साईडला आपल्याला म्हणजे तुम्हाला आता लक्षात येण्यासाठी मी मार्किंग करते। हे जे साईडला आपण अंतर वाढवतो, आता मी वाढवलेलं नाही तुम्हाला सांगते मी, हे 28 आणि 30 साईजसाठी साईडला जे अंतर वाढवून घेणार तुम्ही ते 1 इंच घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तुमचा ब्लाउज 32, 34, 36 चा असेल तर तुम्हाला 1.25 इंच अंतर वाढवायचं आहे। 1.25 म्हणजे 1.25 इंच अंतर तुम्हाला वाढवून घ्यायचं आहे साईडला। तुमचा ब्लाउज आहे 38, 40, 42, 44, 46, 48 त्यावेळेस तुम्हाला अंतर जे आहे ते 1.5 इंच घ्यायचं आहे बरोबर, हे साईडचं अंतर। आता हे जे लिहून दिलेलं आहे ना, तुम्ही हे लिहून घ्या, तो चार्ट बघण्याची गरज पडणार नाही तुम्हाला, कारण मी इथं डिटेल दिलेलं आहे तुम्हाला। 28 30 साईडसाठी 1 इंच घ्या, 32 33 36 32 साईज 34 साईज 36 साईजसाठी 1.25 इंच घ्या, 38 40 42 44 46 48 साठी 1.5 इंच घ्या, हे साईडला वाढवणार अंतर। हा ब्लाऊज आपला किती साईजचा आहे आता 34 साईजचा आहे। तर आता आपण हे अंतर किती घेणार आहोत, 34 साईजला किती आहे आपलं 1.25 इंच। तर आपण इथं 1.25 इंच अंतरला मार्किंग करायचं आहे। तुम्ही माझे व्हिडिओ बघत जा, खूप सोपं असतं। एकदा जरी व्हिडिओ बघितला ना तर तुमच्या लक्षातूनच जाणार नाही, असे माझे सोपे एकदम सहज कोणालाही समजतील असे व्हिडिओ असतात। इकडं 1.25 इंच घेतलं, इकडं 1.25 इंच घेतलं, त्याच्यानंतर आपल्याला ह्याचा मध्य काढायचा आहे। अगोदर जे आहे आपलं त्याचा मध्य काढायचा आहे। इथं माझं आलेलं आहे 5.5 इंच, 5.5चा मध्य काढायचा आहे। डबल फोल्ड जितकं आलेलं आहे त्याचं आपल्याला काय करायचं आहे मध्य काढायचं आहे। अगोदरचं जे मूळ आहे त्याचं काढलेलं आहे मी, ह्याचाच काढून घ्या म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही। मूळ जे तयार अंतर आहे आपलं अगोदर 1.25 वाढवायच्या अगोदर जे अंतर आहे ना त्याचं आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे। हा पॉईंट ही लक्षात ठेवा। इथं मध्य काढला, मध्य काढलेल्याच्या खाली आपल्याला प्रत्येक साईजसाठी 1.5 इंच घ्यायचं आहे। तुमचा ब्लाऊज 28 पासून 28 पासून 48 साईजपर्यंत जरी असलं तर प्रत्येक साईजला हे खाली वाढवलेलं अंतर आहे ते 1.5 इंच घ्या बरोबर।
1.5 इंच अंतर घेतल्यानंतर आता आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आहे. हे आपण मार्किंग केलेलं आहे. आता मार्किंग केल्याच्या नंतर तुमचं कटोरीचं जवळजवळ टोक काय येतं हे अंतर आपण व्यवस्थित घेत नाही, आकार व्यवस्थित देत नाही. आणि मेन म्हणजे तुम्ही कटोरी ब्लाऊजचं मार्किंग करता, म्हणजे कटोरी ब्लाऊजची ही कटिंग मूळ कटोरी काढताना जे आपण गळा रुंदी, शोल्डर, मुंडा काय घेत असाल आणि छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिनचा मध्ये काढून आपण कटोरीचं मार्किंग करतो, ते मार्किंग तुम्ही व्यवस्थित करत नाही, त्यामुळे तुमची कटोरीची टोकं जवळजवळ येतात. आता माझ्या चॅनलवरती जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही अगोदर बघा आणि मग हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला ताई ती कटोरीचं टोक जे जवळजवळ येत आहे ते तुमचं टोक येणार नाही, परफेक्ट येईल. आता आपल्याला काय करायचं आहे, इथं काही एक अंतर न घेता हे क्रॉसमध्ये असं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. हे असं बरोबर इकडचं मार्किंग झालेलं आहे. आता इकडच्या बाजूला आपल्याला फक्त 1/2 इंच मार्जिनसाठी घ्यायचं आहे. 1/2 इंच शिलाई मार्जिनसाठी 1/2 इंच घ्यायचं आहे. 1/2 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतल्यानंतर आपल्याला आता हे जे आहे ते गोलाकारमध्ये असं आपल्याला मार्जिनसाठी घ्यायचं आहे फक्त. आणि हे पॉईंट जॉईंट करत यायचं आहे आपल्याला. हे जॉईंट करायचा पॉईंट बघू शकता. आता बघा कटोरी कशी आपली साईजनुसार अशी वाढते ना, तयार होते ना, म्हणजे साईजला जशी आपल्याला लागते कटोरी कमी जास्त होणार नाही, परफेक्ट येणार. 34 साईजचा असो किंवा 36-32 साईजचा कुठल्याही असो. आणि कटोरीचा टक्सही व्यवस्थित घेतला पाहिजे. कटोरी कपड्यावरती मार्किंग करतानाही व्यवस्थित केली पाहिजे. कटोरी चपटी का होते, जवळजवळ काय येतं ते पण तुम्हाला आता इथं सांगते. हे आपण कट करू सुरुवातीला, तो प्रॉब्लेम काय येतो तुम्हाला ते पण पुढं मी सांगणार आहे. आता ते कट झालेलं आहे, पण तुम्ही ते लिहून घ्या. आता बघा कटोरी आहे, हे टोक ह्या टोकावरती ठेवायचं. कमी जास्त जो भाग झाला आहे तो कट करायचा. इथं जो कोना आलेला आहे तो कोना कट करायचा. आता कटोरीला टक्स कसा घ्यायचा, आता टक्स बघा आडवा टक्स आहे तो 1.5 इंचाचा घालायचा. कटोरी फोल्ड केल्यानंतर दोन्ही साईडला असं खाली 1.5 इंच वरती 2.5 इंच आपण बरोबर फोल्ड माप काढून आपल्यासारखं आपलं मार्किंग झालेलं आहे. हे आपलं बघा ही कटोरी आता कुठं दिसते. तुमच्या कटोरीचं टोक जोडल्यानंतर तुमच्या कटोरीचं टोक बरोबर दोन्ही साईडला मध्यभागी येणार. कटोरी आता आपलं हे टोक इथं आलं तर इकडची कटोरी आपली, आता हे आपलं इथं आलेलं आहे कटोरीचं, तर दुसरी कटोरी आता आपलं हे कटोरी इथं झालेली आहे. तर आता आपली दुसरी कटोरी आहे ती इकडच्या बाजूने आपण ठेवून बघूया. बघा आता इकडची कटोरी आपली इकडं आलेली आहे. इकडचं टोक आपलं इथं आलेलं आहे, इकडचं टोक आपलं इथं आलेलं आहे. त्यामुळं कटोरी वाढवताना जर व्यवस्थित वाढवली तर तुम्हाला हा जो प्रॉब्लेम आहे तो येणार नाही. त्यामुळे तुम्ही कटोरी परफेक्ट वाढवायला शिका, कटोरीचं कटिंग करायला परफेक्ट शिका, म्हणजे तुमचं कटोरी वाढवताना जे काही प्रॉब्लेम येतात ते तुमच्या इथं पूर्णपणे संपणार आहेत. अडचण येणार नाही डबल परत कटोरी वाढवताना किंवा टक्स घेताना. तर त्या कटोरी ब्लाऊज कटिंगची व्हिडिओची लिंक देईन, कटोरी कसं वाढवतात त्या व्हिडिओची लिंक देईन आणि तिथे जाऊन तुम्ही ते दोन्ही व्हिडिओ बघा, म्हणजे तुमचं कन्फ्युजन दूर होईल. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.